महत्वाचं आहे. संगत व पंगत चांगली असली की जीवनाला चांगली दिशा लागते. संगत व पंगत चुकली की जीवन भरकटत जातं. कुणाला व्यक्तीची संगत आवडते तर कुणी चांगल्या व्यक्तीच्या संगती बरोबरच ग्रंथाच्या त्या साहित्यिक ग्रंथांच्या सहवासात सर्वाधिक काळ घालवतात. त्यातून तेही समृद्ध होतात व साहित्यालाही समृद्ध बनवतात. म्हणजे एका अर्थाने ते साहित्य सारथ्याची भूमिका पार पाडतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य डॉक्टर नरसिंह प्रसाद दुबे सर होत. प्राध्यापक डॉक्टर दुबे सरांचा जन्म 9 मे 1945 रोजी निटूर तालुका भालकी जिल्हा बिदर येथे झाला. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. तदनंतर 8वी पासून पुढचं शिक्षण उदगीर येथे पूर्ण केलं. नंतर 1966 ला BA, 71 ला MA, 68 ला BEd, त्यानंतर 93 ला PhD अशा पदव्या प्राप्त केल्या. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमतः प्राथमिक शिक्षक म्हणून 1966 ते 71 अशी 5 वर्ष नोकरी केली. हे करत असताना त्यांनी अध्ययन करणं सोडलं नाही. त्यांची इच्छा वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करण्याची होती. त्यांची गुणवत्ता पाहून तत्कालीन प्राचार्य डॉक्टर नायक डोळे सरांनी त्यांना उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे 1971 ला हिंदी विभागात अधिव्याख्याता म्हणून कार्य करण्याची संधी दिली. त्यांनी 1971 ते 2010 पर्यंत पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना तर 1999 ते 2010 या काळात MPhil च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम केलं. पुढे ते 31 मे 2005 मध्ये सेवानिवृत्त झाले. तदनंतर यशवंत महाविद्यालय वाळवणा येथे त्यांनी 2006 ते 10 या काळात प्राचार्य म्हणूनही काम केलं. संशोधक मार्गदर्शक म्हणून अनेकांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थ्यांना MPhil ही पदवी प्राप्त करता आली तर 8 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती PhD पदवी प्राप्त करता आली. या PhD च्या 8 विद्यार्थ्यांच्या पैकी मी एक, नुकताच नोकरीला लागलेला, संशोधनाबद्दलची दृष्टी नसलेला व त्याबद्दलची भीती अंतःकरणात असलेला एक ग्रामीण भागातील विद्यार्थी. पण ही भीती काढून संशोधन करण्याची प्रथम प्रेरणा देण्याचं काम तत्कालीन आमचे प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सरांनी केलं. त्यासाठी मला संशोधक मार्गदर्शक कोण आहेत हेही माहिती नव्हतं. अशा वेळेला प्राध्यापक डॉक्टर दुबे सरांची कुंभार सरांनी बोलून मला त्यांच्याकडे संशोधन करण्यासाठी संधी देण्याचं सांगितलं व लगेच डॉक्टर दुबे सरांनी होकार भरला व माझी PhD साठी सरांकडे नोंदणी झाली. सुरुवातीला एवढ्या विद्वान माणसासमोर आपण कसं जावं, कसं बोलावं, काय लिहून दाखवावं असे अनेक प्रश्न मनात येत होते. मी एका तांड्यावरील महाविद्यालयात प्राध्यापक तर सर नामांकित उदयगिरी महाविद्यालयात प्राध्यापक याबद्दलची कमीपणाची भावनाही मनात होतीच. पण प्रथमतः भेटलो तेव्हा त्यांच्या वागण्यातील विनयशीलता, घरी आल्यावर येणाऱ्यांचा सरांनी व श्यामलाताईंनी केलेला आदर सत्कार, चुका झाल्या तरी घाबरू नका, मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्या हिंदी बद्दलच्या चुका होतात हे मी जाणतो, मी स्वतः दुरुस्त्या करून देतो, काम करत राहा, हा विषय घ्या, हे ग्रंथ वाचा, अशा नोट्स काढा पर्यंत मार्गदर्शन केलं. मी संशोधन काळात माझ्या महाविद्यालयातील तासिका घ्यायचा. तसंच माझ्या संस्थेला 1996 ला 5वी ते 12वी पर्यंत विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी तालुका मुखेड येथे मिळालं होतं. त्याचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर डोळे सरांच्या हस्ते त्यांच्या संस्थाचालकांनी केलं होतं. त्या शाळेचा प्राचार्य पदाचा अतिरिक्त पदभार माझ्याकडे संस्थेने दिलेला होता. त्यामुळे महाविद्यालय व ही शाळा अशी दुहेरी जबाबदारी पेलताना संशोधनाकडे दुर्लक्ष होत होतं. सरांनी सतत आठवण देत ते पूर्ण करण्यासाठी मदत केली. संशोधनाची दिलेली प्रकरण रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांना दाखवायला उदगीरला घेऊन येऊ लागलो. एक दिवस त्यांनी माझी येण्या जाण्याची परेशानी पाहून सांगितलं की प्रत्येक वेळी तुम्ही यायची गरज नाही, तुमचे कोणी प्राध्यापक उदगीरला येत असतील तर त्यांच्याकडे पाठवत जा, मी तपासून देत जाईल. माझे मित्र प्राध्यापक बालाजी गुरुडे हे उदगीर जवळील एका गावचे होते. ते दर रविवारी गावाकडे जात. तेव्हा मी कधी 15 दिवसाला कधी महिन्याला माझी प्रकरण त्यांच्याकडे देत असे व सर तपासून देत असत. त्यांच्या सहकार्य वृत्तीमुळे मी 2005 ला विद्यावाचस्पती PhD झालो व लगेच 2007 ला माझ्याच महाविद्यालयात प्राचार्य होण्याची संधी मिळाली. आज प्रोफेसर पदापर्यंत पोहोचता आलं याचं सर्वाधिक श्रेय माझे संशोधक मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नरसिंह प्रसाद दुबे सरांना देतो. माझ्या जीवनात आई वडिलांनंतर शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे त्यात राम श्याम मागळे, आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सूर्यनारायण नलसुरे सर, प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर व डॉक्टर नरसिंह प्रसाद दुबे सरांचं योगदान मी कधीही विसरू शकत नाही. पुढेही त्यांचा आणि माझा स्नेह वाढतच गेला. माझी भाषणं असोत, माझे पेपरला येणारे लेख असोत, प्राचार्य म्हणून करत असलेलं कार्य असो,
ते पाहून नेहमी समाधान व्यक्त करायचे आणि कधीतरी काही गोष्टींचे सल्लेही द्यायचे. पण यासोबत आपल्या विषयाशी संबंधित अकॅडमिक कामाला अधिक प्राधान्य द्या. तोपर्यंत मी विषयाकडे मानावं तेवढं लक्ष देत नव्हतो. नंतर या बाबीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सर हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना मला व माझे मित्र प्राचार्य डॉक्टर सतीश यादव सरांना प्रस्तुत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचं आर्वाचीन हिंदी काव्य हे पुस्तक संपादित करण्याची संधी दिली. तदनंतर मी अनेक पुस्तके स्वतः लिहिली व संपादित केली. त्यासाठी ती पहिली प्रेरणा सरांचीच राहिली. नंतर मला विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक ग्रामीण हा पुरस्कार 2020-21 ला प्राप्त झाला. त्याचं कारण ही सरांनी दिलेली अकॅडमिक दृष्टीच आहे असे मी मानतो. असे कितीतरी प्रसंग सरांबद्दल मला लिहिता येतील. महाराष्ट्रातील हिंदी साहित्यातील जे मोजके अत्यंत अभ्यास व साहित्याला पुढे घेऊन जाणारे साहित्य सारथी आहेत त्या डॉक्टर नरसिंहप्रसाद दुबे सर हे एक आहेत असं मी आवर्जून आपण सांगू इच्छितो. माझे संशोधन मार्गदर्शक गाईड दुबे सर होते हे सांगताना मला अभिमान वाटतो. हे ऐकून पुढच्या व्यक्तीला देखील या माणसाने विद्वान माणसाकडे पीएचडी केली आहे असं वाटून माझं मोठेपण वाढत जातं. सरांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यात सकल मत संप्रदाय सिद्धांत आणि साहित्य हा संशोधन ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. अनेक विषयावरती त्यांनी हिंदी व मराठी भाषेतून लेख लिहिलेले आहेत. अनेक पत्रिकांचं संपादन केलेलं आहे. आकाशवाणीवर भाषणं दिलेली आहे. विविध परिषदा व चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. कित्येक पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर उत्तम पद्धतीने काम केलंय. हिंदी भाषा व साहित्याच्या विविध चळवळीसर अग्रेसर राहिलेले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय हिंदी परिषद अहमदाबादचा राष्ट्रभाषा गौरव पुरस्कार तसेच सरिता लोकसेवा संस्था उत्तर प्रदेशचा साहित्य रत्नाकर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला. मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं तर सर कधी आमच्याशी साहित्यिक चर्चेशिवाय अन्य विषयावर बोललेले नाहीयेत. चांगले मित्र जोडणे हे मैत्री टिकवून ठेवणे हाही गुण सरांकडे होता. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. आज मला वाटतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आदरणीय सरांचेच विद्यार्थी आहेत आणि माझे संस्थाचालक गोविंदरावजी राठोड साहेब यांचा आणि नागराळ साहेबांचा अत्यंत जीवस्य कंटिष्ठ मैत्री होती आणि माझ्या महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलनाला नागराळकर साहेबांचं मी भाषण ऐकले. एक उत्तम वक्ते कसे असावेत हे तुमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते घडवण्याचं काम माझ्या मुलींनी केलंय याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. बोलण्यासारखं आणखी बराचसा लेख पुढे आहे. उद्या यशवंतला छापून येणार आहे. आज एका सोमेश्वर साथी परळीच्या एका पेपरला छापून आलेला आहे. थोडका भाग मी या निमित्तानं सरांचा आपल्या समोर मराठीतूनच ठेवला. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल पुढे थोडस राहिले तेवढं सांगून मी थांबतो. हे सर्व काम करताना त्यांनी आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाहीये. आज त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अमित कुमार हे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन या पदावर कार्यरत आहेत. तर दुसरे चिरंजीव डॉक्टर अनुप कुमार हे एमटेक पीएचडी असून पीटीसी सॉफ्टवेअर पुणे येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तर तिसरे सुपुत्र अभिषेक हे बीटेक होंडाई पुणे येथे मॅनेजर आहेत. आपली सुकन्या अर्चना ताई त्यांनी एमएससी मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण दिलेलं आहे. आज ही सगळी मुलं अत्यंत चांगल्या प्रतीचं जीवन जगत आहेत. त्यामुळे वडील म्हणून सरांचं योगदान आहे. या सर्व कामासाठी त्यांना साथ लाभते त्या अर्धांगिनीची आमच्या गुरुमाता श्यामलाताईंचं या कामी मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे काम होणार नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्या प्रती देखील कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्यांच्या परिवारानं सरांच्या स्मृती अशा व्याख्यानमालेतून जागवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांच्या प्रती तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची संस्था कार्यकारिणी प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर, हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बलराम मुक्तरे सर, लातूर जिल्हा हिंदी साहित्य परिषदेचे प्राचार्य डॉक्टर सतीश यादव सर, प्राध्यापक डॉक्टर संतोष कुलकर्णी सर व सर्व सदस्य या सर्वांना एक चांगला उपक्रम जन्मास घातला व माझ्या गुरुच्या अशा पद्धतीने स्मृती जागवण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या प्रती ही कृतज्ञता भाव व्यक्त करून लांबच चांगलेला शब्द प्रपंच सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण